हे सर्वांना माहीत असलेलं फणस, याला हिंदीमध्ये कटहल, इंग्रजीमध्ये जॅकफ्रूट असं म्हटलं जातं. मल्याळम भाषेत याला चक्का असं म्हटलं जायचं. जे पोर्तुगीजांनी जॅका असा शब्द प्रयोग केला आणि त्याचं इंग्रजीमध्ये जॅकफ्रूट असं नामकरण झालेलं आहे हा फणस. तर या फणसाच्या 2 जाती आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये माहीत असलेल्या 2 जाती, कापा आणि बरका. आता आम्ही ज्यांच्याकडून विकत घेतलेलं आहे त्यांनी हे कापा असल्याचं सांगितलेलं आहे. आम्हाला काही जास्त माहीत नाही. हा कापा जातीचा फणस आहे. तर या कापा जातीच्या फणसाचे आपण कापी करणार आहोत. हा फणस हा कसा पिकला असेल तर याच्या देठाजवळ आपण जर वास घेतला तर फणसाचा वास येतो. तसंच या ठिकाणी जर आपण दाबलं तर असं दबतं, त्यावेळेस समजायचं की फणस पिकलेला आहे. या ठिकाणी दबतो येतो तर हा फणस पिकलेला आहे. आपण या कापा जातीच्या फणसाची आता कापी करणार आहे. कापी करण्यापूर्वी लक्षात घ्या, याला खूप सारा चिक असतो आणि त्या चिकामुळं हात चिकट होतं. म्हणून या ठिकाणी आपण या सुरीला पण तेल लावणार आहोत आणि हाताला अशा प्रकारे आपण तेल लावून घ्यायचं आहे की ज्यामुळे हा चिक जो आहे, चिकट चिक आपल्या हाताला जास्त चिकटणार नाही. तर अशा प्रकारे अशा प्रकारे हा कापलेला आहे कापा जातीचा फणस. याच्यातले हे जे आहे हे मध्ये याला कोणी मांजर म्हणतं, कोणी पाव म्हणतं, काय मांजर पाव कुत्रा काय असेल ते, परंतु हे काढून टाकायचं आहे. याला भरपूर सारा चिक असतो या मधल्या भागामध्ये. हा मांजर किंवा पाव कोणी जे काय म्हणत असेल ते, हा फणसाचं मांजर पाव काढून टाकूया आपण. अशा प्रकारे फुलं याची उमलतात. हे मधलं हे गऱ्यांची फुलं अशी बाहेर निघत आहेत उमलून. तर ही अशा प्रकारची याची गरे आहेत, धमक आणि गोड. अशा प्रकारे एवढे गरे निघालेले आहेत त्या फणसामध्ये, एवढे गरे.